प्रत्येकाच्या आयुष्यात मित्रांनो एक फेज येत असते, बरोबर आहे का नाही? स्टार्टिंगला तुम्ही 11th ला ऍडमिशन घेता तेव्हा एकदम जोश मध्ये असतात, फुल एकदम दादा असतात तुम्ही की आता नीटला तर आपण फोडूनच टाकू, नीट मध्ये आउट ऑफ एम्स कॉलेज तर फिक्स आहे आपलं. मग होतं काय, स्टार्टिंगला 11वीच्या स्टार्टिंगला पहिले 2-3 महिने इतका भारी अभ्यास करता तुम्ही, एवढे भारी भारी मार्क असते, कारण तेव्हा चॅप्टर पण सिंपल असतात मित्रांनो, बरोबर नाही? नंतर काय होतं, तुम्हाला कोणीतरी आवडायला लागतं मित्रांनो क्लासमध्ये, मग तुम्हाला कळतं की आपल्या क्लासमध्ये माझ्या व्यतिरिक्त दुसरं सुद्धा कोणीतरी आहे. मग हळूहळू कोणती फेज येते तुमची? सेकंड फेज. तुमचं बोलणं वाढतं, तुमचा जो टाइम अभ्यासाला जात होता तो दुसरीकडे डिस्ट्रीब्यूट व्हायला लागतो हळूहळू. तुम्हाला वाटतं की तुम्ही त्यांचे जीवनसाथी आणि ते तुमचे जीवनसाथी, आणि दोघं असे स्वप्न बघते की दोघं आपण एम्स कॉलेजला जाणार आहे, दोघं मिळून लय अभ्यास करणार आहे, आपले मुलं सुद्धा एम्स कॉलेजमध्ये शिकणार आहे मित्रांनो, तुझी डिलिव्हरी सुद्धा एम्स कॉलेजमध्ये होणार आहे, इथपर्यंत तुम्ही स्वप्न बघतात मित्रांनो, बरोबर आहे का नाही? नंतर काय होतं मित्रांनो, थर्ड फेज कोणती आहे ती? जेव्हा तिला समजतं, तिला तुमच्या आधी समजतं, मुली जास्त मॅच्युअर असतात, तिला तुमच्या आधी समजतं की अरे आपले पेपर जवळ येते आणि पप्पाने सांगितलं होतं यावेळेस पास नाही आली तर डायरेक्ट लग्न करून टाकीन. मग तिला लग्न तुमच्या सोबत नव्हतं करायचं, मग तिनं काय केलं, तुमच्यासोबत ब्रेकअप केलं मित्रांनो, आणि काय केलं, अभ्यासाला लागली. पण तुम्हाला त्या ब्रेकअप मधून बाहेर निघाला 2-3 महिने गेले, बरोबर आहे की नाही? मग राहिलेच काय तुमच्याकडे, वापस 3-4 महिने राहिले, म्हणजे पेपर यायला 3-4 महिने राहिले आणि तुम्हाला आता कळतंय की अरे यार आपल्याला अजून 2 वर्षाचा अभ्यास करायचा आहे. आणि ती असते मित्रांनो तुमची थर्ड फेज. त्याच्यामध्ये काय होऊन जातं, तुम्ही कुत्ता घर का ना गाठका, म्हणजे जिच्यासोबत एम्स मध्ये जायचे स्वप्न पाहिले होते तिला स्वतःलाच BMS ला जायची सुद्धा गॅरंटी नसती, आणि तुम्ही जे फील्ड चेंज करायचा विचार करत असतात मित्रांनो, किंवा मग जे शूरवीर असते, एकदम महान व्यक्ती असते, ते आणखीन एक चान्स घेते, ते वापस रिपीट मध्ये जायचा प्रयत्न करते. फक्त एवढे की रिपीटर मध्ये दुसरी प्रेम कहाणी चालू होती मित्रांनो. अशा कहाण्या चालू असते मित्रांनो, आणि ज्यांनी या कहाणीपासून बाजूला ठेवलं स्वतःला, ते काय झाले, ते डॉक्टर झाले आणि ते त्यांच्या ड्रीम कॉलेजमध्ये आज शिकतायत मित्रांनो.